तालुक्यातलं महत्त्वाचं गाव आहे. हा पंचायत समिती गणातलं देखील महत्त्वाचं मतदानाचं केंद्र आहे. जारकरवाडी आणि परिसरातील लाखनगाव असतील किंवा आसपासच्या वाड्या असतील, गाव असतील, ह्या सर्वांमध्ये मतदान अधिकारी करून घ्यायचं, आपल्याला काम करायचं. शेवटचे 2 दिवस आहेत. उत्तम संधी मिळाली आहे. खरं तर भोजने परिवारातला एक प्रतिनिधी हा आपलाच प्रतिनिधी म्हणून सभागृहात म्हणजेच पंचायत समितीच्या सभागृहात जायची संधी, पाठवायची संधी आपल्याला आली आणि ही संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होती. म्हणून मी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचेच आभार मानतो की अशा उपेक्षित कष्टकरी शेतकरी वंचित घटकाला राजकारणाच्या निर्णय प्रक्रियेच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आपल्याला संधी दिली. तर ह्या संधीचं सोनं करायचं असेल तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. मी आलोय 200 किलोमीटरवरून ह्या भागामध्ये प्रवास करायला. ते कारणच आहे की एका बाजूला टाकलेल्या प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक डावललेल्या एका समूहाला भारतीय जनता पार्टीने सन्मानाचं स्थान द्यायचा प्रयत्न केला आहे. हे स्थान केवळ एका भोजने परिवारासाठी नाही, हे स्थान केवळ मनसरे परिवारासाठी नाही, हे स्थान या भागातल्या प्रत्येक घटकासाठी आहे. शेतकरी कष्टकऱ्याचा एक लोकप्रतिनिधी तिथं जावा म्हणून ताईंना उमेदवारी जी मिळाली त्या उमेदवारीचं सोनं करायची संधी बांधवांनो आपल्याकडे आलेली. हा घाळ बसायचा वेळ नाही, डिलरायची वेळ नाही. ही वेळ अत्यंत महत्वाची. पुढचे 48 तास, आज उद्या आणि परवाचं मतदान, हा संपूर्ण 3 दिवसाचा आपल्यासाठी अत्यंत सुवर्णयोग आहे. हा सुवर्णयोग येण्यासाठी सर्वसामान्यांना 9 वर्ष लागली आणि या भागातल्या आता एक धनगर समाजातलं, एक भटके मुक्तातलं कष्टकरी समाजाला ही संधी जी मिळाली, ही संधी कदाचित या भागात 70 वर्षात पहिल्यांदा मिळालेली असावी. एखादी दुसरी संधी मिळाली असेल पण त्याला परत डावललं असेल, आपण पाहाल. कारण तुम्ही प्रस्थापित व्यवस्थेशी लढत असताना ही संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. भारतीय जनता पार्टीचा हेतूच आहे की अंत्योदयाचा विकास झाला पाहिजे. अंत्योदयाची योजना आहे. समजा अंत्योदय म्हणजे शेवटचा घटक, त्याच्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे आणि त्या पोहोचवण्यासाठी ही संधी आहे. आपण पाहाल, आपण सोशल मीडियात काम करता, पार्टीचे पदाधिकारी आहात. हा तरुण या कमी वयात पार्टीने एक चांगली जबाबदारी दिली. त्या पार्टीचं वैशिष्ट्यच आहे की तुम्हाला सत्तेत आणि निर्णय प्रक्रियेत स्थान मिळतं. तिथं सभागृहात जाण्याने फायदा काय आहे? पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही खेड्यापाड्याच्या विकासाची चाक आहे. या दोनही, ग्रामपंचायत आणि ही 2 म्हणजे पुढे जिल्हा परिषद असेल तर मागे पंचायत समिती, ग्रामपंचायत, ही 3 चाकी गाडा आहे. हा याला आपण पंचायत राज म्हणतो. तर ह्या 3 चाकी गाड्यातलं अत्यंत महत्वाचं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे 2 महत्वाचे घटक आहेत. आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार कोण आहेत? किरणजी वाळुंज. त्यांचं चिन्ह काय आहे? पंचायत समितीचे उमेदवार कोण आहेत? शैलजा भोजने. बरोबर आहे. तर त्यांचं चिन्ह आहे कमळ. आपल्याला ही 2 चिन्हाला मतदान करायचंय, म्हणजे दोन्ही ठिकाणी कमळ. आपल्या प्रत्येकाला 2 मतदान द्यायचं. तर या प्रत्येकापर्यंत जायचं. आता तुम्हाला फक्त पोचायचंय. लोक वाट पाहतायत. लोकांनाही बदल हवा असतो. तेच उलट्या पालट्या येत्या. मी तर इथं बघताना मला अचंबित झालो. म्हणजे धनुष्यबाणासोबत तुतारी, त्याच्यासोबत मशाल, म्हणजे ह्याच्यासारखी वेगळी स्थिती मला, म्हणजे एवढी वेगळी स्थिती मला महाराष्ट्रात कुठे आढळत नाही, या भागात आढळते. म्हणजे संधी लाटण्यासाठी प्रस्थापित कसे एकत्र येतात बघा. त्यांना ना पक्षाचं सोयरसूतक ना विचाराचं सोयरसूतक. म्हणून भारतीय जनता पार्टीने जो निर्णय घेतलाय की सर्वसामान्यांच्या सोबत एकत्र येऊन विकास करायचा, ती भूमिका आपण काम करतोय. भारतीय जनता पार्टीची भूमिका आपण पोहोचू. भारतीय जनता पार्टी हा लोकांच्या प्रश्नासाठी काम करणारा पक्ष आहे. पक्षासाठी तुम्हाला काम करायचं नाही, तुमच्या प्रश्नासाठी भाजपसोबत काम करायचं, तुमचं विचार मजबूत करण्यासाठी भाजपसोबत काम करायचं. उदाहरण द्यायला सांगतो, आता फोन येतोय स्वर्गीय बी.के. कोपरे साहेबांचा चिरंजीव विशाल आणि त्यांच्या पत्नीला आपण बारामतीमध्ये कमळाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेवर गेल्या 60-70 वर्षात त्या भागात अनेक कार्यकर्ते काम करतात. परंतु ज्या स्वर्गीय क्रांतीसूर्य बी.के. कोपरेंनी समाजासाठी फार मोठं काम केलं, त्याग केला, आयुष्य वेचलं, जीव अर्पण केला, अशा स्वर्गीय बी.के. कोपरे साहेबांची सूनबाई कमळावर उभी आहे. ही संधी कोणी दिली? भारतीय जनता पार्टीने दिली.
म्हणून आपल्याला माझी विनंती आहे, या भागात देखील आज भोजनेनं संधी दिली असेल, पलीकडे लबडेनं संधी दिली असेल, किरण वाळूंज आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार अतिशय ताकदीनं तो दोघांच्याही मागे उभे आहेत. ही स्थिती चांगली आहे. फक्त समाजानं पुढे आलं पाहिजे, मतदारांनी पुढे आलं पाहिजे आणि गट तट बाकी सगळं विसरून आपला माणूस कोण ओळखायला पाहिजे. आणि प्रस्थापितांना तुम्ही 40-50 वर्ष मतदान केलंय, ह्याच्या आधी झडपी आल्या, पंचायत समितीला दिलंय सगळ्याला प्रस्थापिताला. यावेळी बदल करून लोकांना सांगू की ह्यावेळी बदल करा, यावेळी एक संधी द्या. ही भूमिका आपल्याला घेऊन जायची. आपण एक कार्यकर्ते आहात, आपण मतदार आहातच आहात, पण कार्यकर्ते देखील आहात. तर कार्यकर्त्याची भूमिका पुढचे 48 तास 3 दिवस शांतपणे न बसता पायाला भिंगरी आणि घर टू घर प्रवास आणि आपला निरोप देणे. एक संधी द्या, एक वेळ त्या काहींना मदत करा. आम्ही त्याचं शोध करू. पुढचे 5 वर्ष तुम्हाला घराघरात आम्ही विकास पोचवू, दिलेल्या शब्दाला जागू, अशा पद्धतीची भूमिका घेऊन जायचं. एवढंच सांगण्यासाठी आलोय. पार्टीच्या वतीने संपूर्ण पार्टी तुमच्या मागे उभी आहे. पक्षाची भूमिका आपल्या सोबत आहे. फक्त या परिसरातल्या नागरिकांनी, समाज बांधवांनी, सर्वांनी एकत्र येऊन साथ देण्याची एवढीच अपेक्षा आहे. ही जर अपेक्षा पूर्ण केली, हा उमेदवार निवडून आला, तर एवढं सांगतो की भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ वरिष्ठ नेते, मंत्री महोदय त्यांचा दौरा या भागात करू आणि त्यांच्या हस्ते तुमच्या उमेदवारांचा सत्कार करण्याचे राज्यातले ज्येष्ठ मंत्री कुठेही तुम्ही सांगा, त्या मंत्र्यांना आपण या भागात आणू, त्यांच्या माध्यमातून विकासाचा करू. कुणी इथं घाबरू नका. देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, मुख्यमंत्री आपलाच आहे. इथे येऊन कुणी म्हणत असेल आम्ही मंत्री आहे, आम्ही अमुक आहे, आम्ही हे अडवू ते अडवू, कुणी कुणाचं काय अडवू शकत नाही. भारतीय जनता पार्टी शेवटी देशात राज्यात सत्तेत आहे. ते ठरवेल ते सोबत घेईल आणि ते सांगेल तो दूध असतील. परंतु तुम्ही आम्ही त्या भारतीय जनता पार्टीच्या सोबत जोडण्यासाठी उमेदवार विजयी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण काम करावं एवढी विनंती करतो. पुढचे 3 दिवस पायाला भिंगरी बांधूया आणि कमळ आपल्या भागात बघूया. धन्यवाद.